मित्रांनो, मार्केटमध्ये खूप सारे लॅपटॉप्स अवेलेबल आहेत. गेमिंग लॅपटॉप्स ॲज वेल ॲज ऑफिस लॅपटॉप आहेत, पण आपल्याला चूज करता येत नाही की कोणता लॅपटॉप आपण निवडायला पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी 45,000 मध्ये एक लॅपटॉपची अनबॉक्सिंग आणलेली आहे, जो आहे HP 15 लॅपटॉप. याआधी आपण गेमिंग लॅपटॉप पाहिला होता, आज आपण ऑफिस लॅपटॉप बद्दल पाहूया. हा HP लॅपटॉप जो आहे तो मार्केटमध्ये खूप कमी प्राइसिंग मध्ये तुम्हाला असे फीचर्स प्रोव्हाइड करतो जे अदर लॅपटॉप्स त्या कॅटेगरीमध्ये त्या प्राइसिंग मध्ये फेल होतात. तर या व्हिडिओला एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर हा आहे HPचा लॅपटॉप बॉक्स. फ्रंटला HP ब्रँडिंग आहे आणि हा लॅपटॉप थिन अँड लाईट कॅटेगरीमध्ये येतो. मॉडेल नंबर आहे HP 15, जो की सिल्वर कलरमध्ये अवेलेबल आहे. चला बघूया बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळते. सर्वात आधी आपल्याला आपला लॅपटॉप मिळतो. यानंतर आहे 65 वॉट स्मार्ट AC पॉवर अडॅप्टर, युजर गाईड आणि वॉरंटी डॉक्युमेंट्स मिळतात आणि इथले कुठलाही एक्स्ट्रा ॲक्सेसरीज नाहीत. हा लॅपटॉप बघायला खूपच छान, क्लीन आणि प्रोफेशनल वाटतो. सिल्वर कलर फिनिश आहे आणि बिल्ड क्वालिटी डिसेंट आहे. ना खूप जास्त प्रीमियम ना खूप जास्त चीप. हा लॅपटॉप थिन अँड लाईट आहे, त्यामुळे ट्रॅव्हलसाठी योग्य आहे. लॅपटॉपमध्ये फुल साईज बॅकलिट कीबोर्ड दिलेला आहे. न्यूमरिक कीपॅडसुद्धा इथे दिलेले आहेत. लो लाईटमध्ये काम करण्यासाठी बॅकलिट कीबोर्ड खूप युजफुल ठरतो. ट्रॅकपॅड HPचा इमेज पॅड आहे, जो की रिस्पॉन्स स्मूथ आहे. डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर इथे आपल्याला 15.6 इंच फुल HD डिस्प्ले मिळतो. रिझॉल्युशन आहे 9020x1080 पिक्सेल्स, जो की अँटी क्लिअर स्क्रीन आहे. ब्राईटनेस आहे 250 निट्स आणि कलर कव्हरेज आहे 45% NTSC. नॉर्मल डेली यूजसाठी लॅपटॉप ठीक आहे, पण प्रोफेशनल कलर ग्रेडिंगसाठी नाही. पोर्ट्सबद्दल सांगायचं झालं तर एक USB Type-C पोर्ट आहे, जो की 5 Gbps स्पीडसह येतो. 2 USB Type-A पोर्ट दिलेले आहेत आणि एक HDMI 1.4B पोर्ट आहे. ब्लूटूथ सपोर्ट आहे आणि वायफाय सपोर्टसुद्धा इथे मिळतो. आता मेन पार्ट परफॉर्मन्सबद्दल पाहूया. तर लॅपटॉपमध्ये इंटेल कोर i5 12th Gen प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर 10 कोर्स आणि 12 MB L3 कॅचेसह येतो. रॅम आहे 8 GB DDR4 3200 MHz. स्टोरेज आहे 512 GB SSD, त्यामुळे बूट टाईम फास्ट आहे. ग्राफिक्ससाठी इंटेल इंटिग्रेटेड UHD ग्राफिक कार्ड दिलेले आहे. व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग, ऑफिस वर्क, ब्राउझिंग आणि बेसिक गेमिंग जसं की GTA व्हॉइस सिटी, सॅन अँड्रियास हे सगळं हँडल करू शकते. वेबकॅमबद्दल बोलायचं झालं तर इथे HP ट्रू विजन 1080p FHD कॅमेरा दिलेला आहे. ऑनलाईन मीटिंग्स आणि क्लासेससाठी कॅमेरा क्वालिटी चांगली आहे. ड्युअल स्पीकर्स आणि इंटिग्रेटेड ड्युअल ॲरे मायक्रोफोन दिलेला आहे. बॅटरी बॅकअप पाहिलं तर 4 तासाचा हेवी युसेज बॅटरी बॅकअप तुम्हाला मिळतो, जो की थोडा कमी वाटू शकतो, पण चार्जिंगसाठी 65 वॉट अडॅप्टर दिलेला आहे. प्राईसबद्दल पाहिलं तर हा लॅपटॉप सध्या मार्केटमध्ये 48,000 to 50,000च्या रेंजमध्ये पाहायला मिळतो, पण ज्यावेळेस फेस्टिव्ह सीझन असतात त्या टायमाला हा 45,000 मध्ये पाहायला मिळतो. या प्राईजमध्ये i5 12th Gen प्रोसेसर मिळणं ही एक चांगली गोष्ट आहे. टॉसबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये i5 12th Gen प्रोसेसर, तसेच फास्ट SSD, बॅकलिट कीबोर्ड, फुल HD डिस्प्ले अँड 1080p वेबकॅम मिळतो. आता याच्या कॉन्सबद्दल जर पाहिलं तर कॉन्स पण आहेत, जसं की बॅटरी ॲव्हरेज आहे, डिस्प्ले कलर ॲक्युरेसी बेसिक आहे आणि हा एक गेमिंग लॅपटॉप नाही, जो की ऑफिस लॅपटॉप आहे. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्ही स्टुडंट असाल, ऑफिस वर्क करत असाल किंवा बेसिक एडिटिंग जसं की डेली युसेज किंवा लॅपटॉप त्यासाठी पाहत असाल तर हा लॅपटॉप एक बॅलन्स्ड ऑप्शन आहे. या लॅपटॉपची प्राईस मला 45,000 पडलेली आहे. ॲमेझॉनवर तुम्ही फेस्टिव्ह सीझनमध्ये हा लॅपटॉप इझिली परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो दॅट्स प्रिटी मच इज गाईज फॉर टुडे. आय होप तुम्हाला हा HP लॅपटॉपची अनबॉक्सिंग नक्कीच आवडली असेल. याच्याबद्दल काही जर प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करायला आणि तसेच आर्टिकल्स रीड करायला विसरू नका. वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो दिस इज मी पृथ्वी फ्रॉम मराठी फ्रीक अँड आय विल सी यू गाईज in the next one. Paperfall Bros.